नमस्कार. आजची कथा रेशीमबंद. सावी, आई हे काय यार, लगेचच काय अडले लग्ना वाचून, आता कुठे कमवायला लागले आणि तुम्ही हे सगळं. आई, सावे कधीतरी करायचंच, मग आता का नाही. सोने, तुला हवं तेवढं शिकले आणि आता नोकरीही सुरू झाली. अगं आता बघायला लागलं की 6-8 महिने जाणारच. पसंती वगैरे कळायला पुढे ठरवायला वेळ लागतो. वर्षही निघून जातात. आत्ताच तुला भोवल्यावर बसवते असं थोडी आहे. आणि तू होकार दिल्याशिवाय का तुझे बाबा तुझं लग्न करणारेत. हो यार, पण तरी डिस्टर्ब होतंय. सारखं ते बघायला बिगायला येणार. ते नटून त्यांच्यासमोर बसायला किती ऑकवर्ड आहे. आई, अगं तुझं काही सारखं प्रदर्शन थोडीच मांडायचंय. आधी पूर्ण चौकशी करून तुला हवा तसा असेल तरच पुढं समजेल. चला आता पानं वाढायला घ्या. सावीच्या डोक्यावर हात ठेवत कामिनी, सावीची आई, ओट्याजवळ गेली. सौरभन माय लेकींचा संवाद ऐकला होता. त्यालाही सावीचा मुद्दा पटला होता. आणि तसं सावीनं टिपिकल मुलींसारखं लग्न करून संसार करावा असं त्याला अजिबात वाटत नव्हते. लेकीचं लग्न करून त्यांची पाठवणी करावीच लागते हा नियम त्याला पटत नव्हता. पण तिच्यासाठी योग्य जोडीदार तर मिळायलाच हवा हे त्यालाही वाटतच होते. कामिनीनं तिच्या नात्यातल्या अनेकांना सावीचा बायोडेटा दिला आणि स्थळ शोधायला सांगितलं. सावीचा जॉब सुरू होता. आज सावीचा वाढदिवस. तिला FBवर एक मेसेज आला. हॅपी बर्थडे डिअर. 15 वर्षांनी तुझा वाढदिवस सोबत करायचा आहे. येशील ना तिथेच. मस्त चहा आणि बरंच काही. संध्याकाळी 6:30 वाजता. तुझाच अजून डॅश डॅश. सावीला जरा भीतीच वाटली की हे काय नवीन लंचाड कोण असेल हा. बाबांच्या कानावर घालावं का विचार करत तिनं तो मेसेज परत वाचला. पण प्रोफाईलवर चित्र होतं. तिनं 12वीत तिच्या एका मित्राला दिलेलं किचन. तिच्या वर्गात 12वीत ओम नावाचा एक मुलगा होता. त्यानं त्याच्या वाढदिवसाची पार्टी, मस्त चहा आणि बरंच काही या नव्याने सुरू झालेल्या उपगृहात दिली होती. तेव्हा इंग्रजीच्या क्लासला येणारी सगळीच मुलं मुली तिथे आली होती. सावी पहिल्यांदाच अशी बाहेर आलेली होती. तिला असा काही अनुभव नव्हता म्हणून तिनं गिफ्ट वगैरे काही आणले नव्हते. म्हणून तिच्या आजीने तिला दिलेलं इनिशियल किचनच तिनं ओमला दिलं. ज्यात एस्तर होताच पण ओमही होता. त्याचाच फोटो आज तिला मेसेज करणाऱ्यानं त्याच्या प्रोफाईलवर टाकला होता. ओम हुशार, स्मार्ट म्हणावा असा मुलगा. खेळ वक्तृत्वावर त्याची चांगलीच पकड होती आणि दिसायलाही हँडसम गाय. सावी तशी बऱ्याच मुलांची क्रश होती पण तिनं कुणाला फार काही भाव देत नव्हती. पण ओमशी बोलायची एकही संधी ती सोडत नव्हती. याच दरम्यान कसं कुणास ठाऊक पण त्याच चॅटिंग सुरू झालं आणि एकमेकात गुंतले. प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या आणि अभ्यासावरचं लक्ष पूर्ण उडालं. त्याचे पडसाद म्हणून मार्क्स कमी, अभ्यासाकडे दुर्लक्ष. कॉलेजात सगळ्यांनाच त्यांच्या प्रकरणाची कुणकुण लागली आणि हे प्रकरण प्रिन्सिपल आणि दोघांच्या आईवडिलापर्यंत जाऊन पोचलं. नंतर दोघांनाही बरं समजावलं गेलं. पण तेव्हा सावी ओममध्ये बरीच गुरफटली होती. तिनं हे थांबवायला साफ नकार दिला. पण ओम तेव्हा बरीच मॅच्युरिटी दाखवत तिला समजावलं की आपण आता आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला हवं. मग तर आपण दोघंही इथेच आहोत. सावी चांगलीच दुखावली गेली. तिनं ओमच्या कुठल्याच मेसेजला उत्तर देणं सोडून दिलं. त्याला टाळायला लागली आणि नंतर ती प्रदेशात शिकायला गेल्यावर सगळंच बंद. पण आज अचानक असा मेसेज काय करावं कळेना. पण ओम सावीचं कुठलंच उत्तर न मिळाल्यामुळे त्याच दिवशी चक्क घरीच धडकला.
15 वर्षांनी ओमचं रूपात खूप बदल झाले होते. चेहऱ्याला छान लुक देणारी दाढी, एखादा प्रोफेशनल सारखी वेशभूषा, उंच पुरा देह आणि जिम-भीममध्ये कमावलेलं शरीर. राजविंडा म्हणावा असा. बाहेर कुणीतरी आलंय अशी नोकराणीने वर्दी दिली तेव्हा सावीचे बाबा सौरभ घरीच असल्यामुळे ते बाहेर आले. ओम प्रथम दर्शनी त्यांना ओळखता आला नाही, पण हाच मुलगा आपला जावई झाला तर असा त्यांना मनोमनी वाटून गेलं. ओमनं पुढे येऊन स्वतःची ओळख करून दिली. त्याच वेळी सावीच्या बाबांनी त्याला मिठीच मारली. नंतर सावी आणि कामिनी बाहेर आल्या तेव्हा सावीचे बाबा, अरे हे बघा आपला ओम आलाय करत दोघींना त्याची ओळख करून दिली. जरा वेळ वातावरण जरा ऑकवर्ड असं झालं. ओमनं काही झालं नव्हतं असं वातावरण करण्याचा प्रयत्न केला. कामिनी जरा मोकळी झाली, पण सावी काहीच न बोलता आत निघून गेली. आता कामिनीनं ओमला तूच आत जा असं हाताने इशारा करत सांगितलं. ओम सावीच्या मागे खोलीत गेला. ओम, सावी, नको ना असं करूस. बघ, तेव्हा आपलं कुठलंही पाऊल चुकीच्या दिशेने पडलं असतं तर आपलं प्रेम इमॅच्युरेट ठरलं गेलं असतं. शिवाय आपलं बिरियरची कदाचित वाट लागली असती. तिच्या खांद्यावर हात ठेवत, हे बघ तरी इकडे बघ ना प्लीज. आता सावीचाही बाण सुटला. ओमला लटकेच मारत तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. थोड्याच वेळात सावी आणि ओम बाहेर आले आणि सावी, आई बाबा, मी माझा वाढदिवस आज ओम सोबत सेलिब्रेट करते. येऊ मी? कामिनी आणि सौरभ दोघं एकमेकांकडे बघून हसतात आणि जावाई शोध संपल्याचं जाहीर करतात. अखेरीस पौंगडा अवस्थेत रुजलेल्या या नात्याचे रेशमी बंध आज बांधलेच जातील, कदाचित 7 जन्मासाठी सुद्धा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझं चॅनल लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.